उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. नेवासा नगरीचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं कुलदैवत असणाऱ्या श्री मुनिराज महाराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता रेवड्यांची उधळण करत काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आहे. यावेळी काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणामध्ये गर्दी केली होती, तर लाखो भाविकांनी नेवासा नगरीमध्ये हजेरी लावून श्री मोहिनीराजांच्या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमून टाकली. सोमवारी पहाटे वडार समाजाच्या बांधवांनी प्रवरासंगम इथून आणलेल्या कावडीच्या गंगाजलानं उत्सव मूर्तीस जलाभिषेक घालण्यात आला. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संध्याकाळी 6च्या सुमारास जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.वाय. जाधव, तसेच दिवाणी न्यायाधीश जी.बी. यादव आणि दिवाणी न्यायाधीश एस.एन. भोसले यांच्या हस्ते मोहिनीराजांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर उत्सव मूर्तीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. बोल मोहिनीराज की जय असा जयघोष करत गुलालाची उधळण करत पालखीचे श्री मोहिनीराजांच्या मंदिराकडे प्रस्थान झालं आणि यावेळी टाळ मृदुंगासह सनई चौघड्याचा गजर करत आलेल्या पालखी मिरवणुकीचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केलं आहे. पालखीचे आगमन श्री मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणामध्ये झाल्यानंतर रेवड्यांची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आहे. मंदिर परिसरामधील घरोघरी काल्याचं वाटप यावेळी करण्यात आलं. काल्याचा प्रसाद घेण्यासाठी श्री मोहिनीराज मंदिर प्रांगण गर्दीनं फुलून गेलं होतं, तर मुख्य पेठेला यात्रेचं स्वरूप आलं होतं. नेवासा शहरामधील सर्व रस्ते गर्दीनं फुलून गेले होते. मुख्य बाजारपेठेसह रस्त्यावरती मिठाई, सौंदर्य प्रसाधनं, गृहोपयोगी वस्तू, खेळण्यांची दुकानं थाटण्यात आली होती, तर तरुण आणि बालकांचं आकर्षण असणारे रहाट पाळणे देखील मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि होमगार्ड यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.